हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि माझ्या हातामध्ये आहे जास्वंदीचे फुलं. तर मी आहे माझ्या माहेरी आणि आईने देवांची आंघोळ घातली. तर मी बाहेर रस्त्यावरती उभी होते, तर मस्त असे घराच्या आजूबाजूला आहे ना जास्वंदीचे झाडं आहेत. तर मी फुलं तोडून आणले आणि इथे आईने देवपूजा वगैरे केली बघा. आणि गावाकडचं बाहेरचं वातावरण बघा किती फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. सकाळचे माझ्या मते 7:30 पावणे 8 वाजले आणि हा व्हिडिओ आत्ताचा नाही, बरेच दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. कमीत कमी एखादा महिना कदाचित झाला असेल ह्या व्हिडिओला, तेव्हाचा व्हिडिओ आहे. पण तो बनवून आणि अपलोडच करायचा बाकी होता. गावाकडचं वातावरण म्हटल्यानंतर खूप फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. आणि माझी भाची बघा ओवी साहेबांच्या कड्यावर बसली आणि हे सारखे तिचे पा घेत राहतात. तर त्यांनी ना बळच तिला उचलून आणले. आणि हे जास्वंदीचे फुलांना फुलं बघा, भरपूर कलरच्या जास्वंदी आहेत. गुलाबी आहे आणि सफेद आहे. मी आता गणपती बाप्पांसाठीच जास्वंदीचे फुलं तोडायला घेतले. खूप भारी वाटतं, खूप छान फ्रेश वातावरण आहे, एकदम प्रसन्न वाटतं. हो घेऊ का आपल्याला जास्वंदीच्या त्या काड्या लावायला? काय ना ना म्हणते दीदी. दादा दादा थांबा, मला पाया पडू द्या. माझ्या दादांची भात शेती आहे, ऊस लावतात, गहू लावतात. तर आता भात कापणी चालू आहे ना, तर हार्वेस्टर मशीन आलेलं आहे. तर आता त्यांची भात कापणी सुरू केली. तर हे ट्रॅक्टर वगैरे सर्व काही तिकडे हार्वेस्टर मशीनकडे लागणार आहे. ट्रॉल्यांमध्ये ते भात टाकतं आणि त्याच्यानंतर ताडपत्रीवरती नेऊन ते ओतायचं असते. तर बघा माझे दादा हे घराच्या बाहेर निघले का त्यांचे नातवंड त्यांच्या मागच निघतात मिलकडे जायला. तर हे बघा आता ते भरपूर कामामध्ये आहे, तरी एक नातू त्यांच्या कड्यावर आहेच आणि तो म्हणतो का बाबा मला तिकडे घेऊन चला. एकाला नेलं का सगळे जणांना न्यायला लागतंय. तर हे बघा हा माझा भाऊ आहे, हा दीपक आहे. एक एक चालले त्यांच्या कामाला. 20-22 वर्षापूर्वी मजूर लावून आणि भात कापणी करायचे, पण आत्ता हार्वेस्टर मशीन आणतात आणि त्याच्यानंतर भात कापणी करतात. कमीत कमी 700-800 पोते भात होतं माझ्या वडिलांना. तर पुन्हा मी जास्वंदीचे फुलं तोडायला आले बघा. लाल जास्वंदी आहे, सफेद जास्वंदी आणि पिवळी जास्वंदी आहे. तर मी यांना तेच विचारलं आपल्याला घ्यायच्या का जास्वंदीच्या फांद्या. आणि हा बघा हा दुसरा भाऊ, हा अण्णा. तर समोर तुम्हाला दिसते ना ती माझ्या वडिलांची राईस मिल आहे, खूप मोठी राईस मिल आहे. आणि सर्व नाशिकमध्ये वगैरे तांदूळ पोचवतात, ते डायरेक्ट घरपोच पोचवतात. घराशेजारचं आवन दिसतंय ना रोडच्या बाजूचं, त्याच्यामध्ये भात आहे. आता तिथे ना माझ्या दादांना बंगला बांधायचा आहे, म्हणजे घराचं काम सुरू करणार आहे. सर्व काही प्लॅन वगैरे काढलेला आहे, पण त्याच्यामध्ये भात असल्यामुळे ना ते थांबवलेलं आहे. आता भात काढल्यानंतर आहे ना त्यांना पण तिथं मस्त असं मोठं घर बांधायचं आहे. हे बघा आता हा एक नातू त्यांच्या मागे एका सरशी एका मागे एक चालूच राहत आहे. ते त्यांच्या कामामध्ये असतात आणि हे त्यांच्या मागं लागतात. तर मी आता आले भाताकडे, मला घरी जायचं आहे. रात्री ना आम्ही जे लाईट फिटिंगचं सामान वगैरे घेऊन आलो ना, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर उशीर झाला होता घरी पोचायला, मग त्याच्यामुळे मी माझ्या माहेरीत आम्ही मुक्कामाला थांबलो होतो. आणि आता आहे ना भात कापणी चालू आहे. तर हे आहे हार्वेस्टर मशीन. आणि हे बघा इथं भात कापून आणि ताडपत्र्यांवर असं झाकून ठेवलेलं आहे. इंद्रायणी भात हे ताडपत्री खाली पण आथरले आणि आता रात्रभर झाकलेलं होतं, म्हणजे दव वगैरे भातावर पडू नये. तर वरतून पण हे सर्व काही ताडपत्र्या टाकलेल्या आहे, मोठ्या मोठ्या ताडपत्र्या. सर्व ताडपत्र्या सिन्नरवरून माझ्या दादांनी आणलेल्या आहे बघा, नवीन. आणि हे बघा इथं माझे दादा हे. आणि आता ह्या आवनामध्ये भात कापायचे हे मशीन आहे. इकडे सर्व काही भात शेतीचे, तिकडे ऊस आहे. कमीत कमी हे 700-800 पोते भात आहे, म्हणजे एवढंच नाही तर अजून इकडे कापायचं वगैरे आहे भरपूर. अजून भात कापणी बाकी, इकडे पण तुम्हाला दिसेल भात कापणी बाकी आहे. तर आता आम्हाला घरी निघायचं आहे, तर मग म्हटलं चला बघून येऊ. दादा हे पण हे इंद्रायणीच आहे ना, दिवाळीच्या आधी काढणार होते.
मला घरी जायचं आहे, पण आता मशीन चालू होईल त्याच्यामुळंच थांबले. तर मशीन चालू व्हायला जरा वेळ आहे, तर मग म्हटलं चला थोडं भात वगैरे बघून घेऊ आणि निघू. तर इंद्रायणी आणि 1008 भात करतात. तर आता हे ट्रॉलीमध्ये भात होतं ते इथं ओतून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर मजूर आहे ना ते सर्व भात ताडपत्र्यांवर पसरून देणार. तर हा एक दुसरा भाऊ आहे, 2 ट्रॅक्टर आहे. तर एक दीपक गेला आहे तो ट्रॅक्टर घेऊन दुसरं कुठे भात वगैरे आहे ते आणायला, आणि अण्णांनी हे भात आणलं. तर एकदम छान असा इंद्रायणी भाताचा सुगंध सुटलेला आहे. आणि इंद्रायणी भात ना दूध भात खूप छान लागतं. हां, इंद्रायणी गरम गरम भात आणि दूध खूप छान लागतं आहे. मला तर खूप आवडतो इंद्रायणी भात आणि दूध. तर आता चला बघूया काय करता येते. म्हटलं आम्हाला पण निघायचं आहे. कविता दीपालीने मस्तपैकी मला पोळ्या बनवून दिलेल्या आहे. त्यांना माहिती आहे आता इथून गेल्यानंतर अक्काला भरपूर कामं आहेत. तर आईने देवपूजा वगैरे केली आणि सर्व तिन्ही नातवंडांना घेऊन आली मिलकडे. तर जे ताडपत्र्यांखाली भात झाकेलं होतं ना, तर आता ऊन पडले तर त्या ताडपत्र्याच काढू राहिले. अजून मजूर यायला जरा वेळ वगैरे असेल ना, तर चालले त्यांचे कामं, ते त्यांना माहिती. प्रत्येकाला जेच त्याचं नियोजन माहिती असते. तर माझे आईवडील आता इथून पुढे माझ्या माहेरच्या माणसांना खूप कामं. माझे दादा भाताचे व्यापारी, माझे भाऊन ते भात घेतात, भात खरेदी करतात, त्याच्यानंतर मिलमध्ये भात काढून आणि ते तांदूळ तयार करून विकल्या जातं. त्याच्यामुळं आता त्यांना आहे ना पावसाळ्यापर्यंत म्हणजे मे जून जुलैपर्यंत अजिबात वेळ नाही. आता माझ्याकडे सुद्धा ते येणार नाही. आले तर काहीतरी कामानिमित्त येतील तरच, नाहीतर असे एरवी त्यांना यायला पण नाही मिळणार. हे बघा माझी आई आली आहे, तिचे तेवढे नातवंड घेऊन इकडं. सकाळी सकाळी असे ते त्यांच्या मागच फिरत राहतात. हे बघा, एक तिच्या कड्यावरती आहे, एक यांच्या कड्यावर आहे, एक खाली उभा आहे. ठेव ना दादा, आत्याकडे दे, आत्याला पा दे ना एक. आई आई माझं बाळ. दादा हे सगळं इंद्रायणीच आहे का दादा? हे सगळं इंद्रायणी भात आहे आणि 1008. ए दादा ओको काय आदवी नको कोण डोळ्यावर येत क्या काय मिल दिसते दादा इकडनं. खरं मिलवर नाव टाकायलाच पाहिजे होते, पट्टीत दिवे बॅनर वरच पाहिजे. तिथे वचन गळून ते शेवळ येते. हा मग ते बॅनरचं का होईना. बॅनर असा लांबलचक मोठा आणि सरपंचाला ते नेऊन चालली. आता ताडपत्र आठवडा लागेल बरं का. जसं घ्या दादा एसी बघ रे काय झालंय गाडीच्या एसीला. भाऊ काल गाडीमध्ये एवढं गरम झालं का काचा उघड्या करायला लागल्या. गाडीमध्ये सर्व लाईट फिटिंगचं सामान. आम्ही नाशिकवरतून आलो, रात्री उशीर झाला, मग माझ्या माहेरी मुक्काम केला आणि आता आम्ही निघणार आहोत. तर हे बघा इथं सर्व काही गाडीमध्ये लाईट फिटिंगचं सामान ठेवलेलं आहे. आत्ताच गाडी सर्व्हिसिंग करून आणली, पण एसीला काही प्रॉब्लेम आलाय. तर दीपक बघतोय काय झालंय भाऊ. खालची चालते इथं काहीतरी सेटिंग आहे. घराच्या सर्वात वरती RCC पाण्याची टाकी बांधली. तर ही टाकी 6,500 लिटरची टाकी आमच्यासाठी बनवली. तर तिला आहे ना टाईल्स लावायचं काम चालू आहे. बघा मस्त अशी पांढरी शुभ्र टाईल्स लावले, म्हणजे ज्या वेळेस धुतली ना का लगेच निघेल, म्हणजे तिच्यावरचे डाग वगैरे किंवा खराब पाणी लगेच आपल्याला कळेल. त्याच्यामुळे आम्ही टाईल्स लावले. खूप मोठी टाकी आहे ही, फक्त आमच्यासाठीच ही टाकी बनवली आणि फ्लॅटसाठी आहे ना प्रत्येकाला सेपरेट टाक्या दिल्या आहे. तर बघा मस्त असे टाईल्स लावायचं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर 10 दिवस ती आम्ही तशीच ठेवली होती. आज धुवून काढतो आणि भरून ठेवतो. तर हा व्हिडिओ पण खूप जुना आहे, तुम्हाला माहितीच आहे. ज्यावेळेस मी टाकी भरत नव्हते आणि बादलीत वगैरे पाणी, टपात पाणी किचनवर घेऊन वापरायचे. तर बघा किती छान निघाली आहे. तर आज सकाळी सकाळी म्हटलं चला टाकी धुवून घेऊ आणि भरून ठेवू, म्हणजे आता पाणी वापरायला होईल. तर एकदम मस्त असं पांढरी शुभ्र टाकी दिसते. बोर चालू केली आहे खालून आणि इकडे ना टाकी धुवायचं आमचं काम चालू आहे.
आम्ही दोघं जण खाली टाकीत उतरलो होतो टाकी धुण्यासाठी आणि आधीने खालून बोर चालू केली का परवाच्याच दिवशी म्हणजे ह्या टाकी धुवायच्या आदल्याच दिवशी सर्व फ्लॅटच्या 10 टाक्या पण धुवून काढल्या, एकदम स्वच्छ धुतल्या, म्हणजे त्या भरून ठेवल्या त्यांना पाण्याला. आणि ही टाकी ना मस्त निरमानी धुवून काढली. आता एकदा निरमानी धुतली म्हणजे तिला जे काही लिक्विड वगैरे लावलेलं होतं ना, टाईल्सला सिमेंट नाही लावलेलं, काहीतरी पावडर लावली, म्हणजे लिक्विडचं काहीतरी पावडर ती लावलेली आहे. छान अशी निरमा टाकून मस्तपैकी धुवून काढली. आता त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे बघा. चारी बाजूला वरती टाईल्स लावली आणि खाली लावली, म्हणजे का तर तिच्यात घाण वगैरे झाली तर समजतंय, लगेच धुवायला पण एकदम सोपी. तसं प्लास्टरची टाकी असली का ती धुवायला जरा कंटाळा येतो, त्याच्यामुळे आम्ही ना टाईल्स लावून घेतली आणि आजपासून टाकी भरून ठेवायची. दरवाजा बनवायला दिला आहे तिचा झाकण, पण अजून ते काही आलेलं नाही आहे. तर चला आता बोर चालू करून देते आणि टाकी भरते. आवाज येतोय, घुमतोय आवाज.